सभापती महोदय धन्यवाद. सभापती महोदय, एकंदरीत आपण बघतात की राज्यामध्ये मुलं आणि मुली हे बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. तर ठीक आहे, त्या आकड्यावरती वेगळी चर्चा होता होईल, पण असं असताना पण देखील वारंवार आणि विशेषतः बदलापूरमध्ये लहान लहान मुलांवरती आणि मुलींवरती विशेषतः आणि विनयभंगाचा प्रकार हे वाढतच चाललाय. सभापती महोदय, अत्यंत जे घृणा निर्माण करणारी ही घटना बदलापुरामध्ये घडलेली आहे आणि एका शाळेच्या विद्यार्थिनीला लहान चिमुकलेला विनयभंग करण्याचं काम केलं. मुळामध्ये एका चांगल्या संस्थेच्या शाळेमध्ये पाठवत असताना पण आपली मुलं आणि मुली सुरक्षित आहेत की नाही हा संभ्रम आणि प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. सभापती महोदय, स्कूल बसची नियम निकष, त्याला SOPs आपण म्हणतो, हे आपण वारंवार आपण करण्याचं काम करत असतो. त्या स्कूलमध्ये बसमध्ये कॅमेरा असले पाहिजे, मदतनीस असली पाहिजे जर मुलीची, जर त्यामध्ये जर तिकडे मुली जर जात असतील तर. असं असताना पण एका इको गाडीमध्ये दुर्दैवाने हे भयानक प्रकार सभापती महोदय या घडलेला आहे. ज्यावेळी या मुलीला घरी येणार आहे 1.5 तास ती आली नाही, म्हणून ज्यावेळी एक संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाल्यानंतर आणि मग 1.5 तासानंतर आल्यानंतर मग ती घाबरली होती आणि मग आई वडिलांनी विचारल्यानंतर ही घटना लक्षात आली आणि मग त्याची दखल घेऊन पोलिसांकडे कारवाई करण्यात आली. सभापती महोदय, अत्यंत घृण निर्माण करणारी ही घटना आहे आणि वारंवार बदलापूरमध्ये होतोय. गेल्यावेळी पण देखील अशाच प्रकारे बदलापूरमध्ये 4 वर्षीच्या मुलीवरती ऑगस्ट 2024 अत्याचाराची घटना घडली. खरं तर जसं मी म्हटल्याप्रमाणे की स्कूल व्हॅनमध्ये CCTV ही कंपल्सन आहे. मग अशा प्रकारे जर त्या शाळेचे बसेस हे त्याच्यावरती जर कारवाई तर तुम्ही करालच, त्या संबंधित व्यक्तीवर करालच. माझा 2-3 म्हणणं असं आहे सभापती महोदय या मुद्द्यावरून. ते एकतर फास्ट ट्रॅकवरती आपण गेल्यावेळीची घटना त्याची अजून दखल घेतली नाही आहे. तुम्ही त्यावेळी जागत असताना छाती टोकून घेऊन तुम्ही शूट ॲट साईट करून टाकलं, पण मग अशा घटना घडत आहेत तर कायदा सुव्यवस्था आहेत की नाही सभापती महोदय? आणि मग आपली मुलं आणि मुलं ही शाळेत जात असताना पण देखील जर सुरक्षित जर नसेल तर मला असं वाटते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून सभापती महोदय, आपल्या माध्यमातून हे स्थगन मंजूर करून याची चर्चा करा. नाही करता आली तर तुम्ही वेगळ्या माध्यमातून करा. आणि म्हणून सरकारने निवळ या घटनाची नाही, ही घटनेची दखल घेत असताना राज्यभरामध्ये असे जे प्रकार होत आहेत, अशा प्रकारे जे अत्याचार होत आहेत, त्यासाठी काय उपाययोजना करणार आहात आणि सरकार म्हणून तुम्ही गंभीर आहात की नाही, आणि म्हणून आपल्या माध्यमातून किमान दखल घेऊन निवेदन तरी देखील सरकारने करावं आणि काय उपाययोजना पुढच्या काळामध्ये ते घेणार आहेत याची माहिती आपल्या माध्यमातून अवगत करावी.